जय महाराष्ट्र मित्रांनो, केंद्रीय विद्यालयामध्ये भरती निघाली आहे। मेगा भरती आहे 9126 जागांसाठी ही भरती असून टीचिंग आणि नॉन टीचिंग अशा जागा असणार आहे। टीचिंग मध्ये काय तर जसं की प्रिन्सिपल येतं, व्हाईस प्रिन्सिपल येतं, मग हिंदी शिक्षक, सायन्स शिक्षक, मॅथ शिक्षक अशा प्रकारच्या पोस्ट आहे। आणि नॉन टीचिंग मध्ये काय येतं जसं की बघा पिऊन झालं, टायपिस्ट झालं, स्टेनोग्राफर झालं यांसारख्या पोस्ट आहे। टीचिंग मध्ये जवळपास 7900 प्लस जागा आहे आणि नॉन टीचिंग मध्ये 1100 प्लस जागा असणार आहे। अनेकांचा असा प्रश्न असतो की महाराष्ट्रामध्ये जागा असतात की नाही? यस, महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्लेसमेंट असते। महाराष्ट्र हा वेस्ट झोन मध्ये येतो, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा असणार आहे। भरपूर मोठी पीडीएफ आहे, 52 पानी, पण अगदी सोप्या भाषेत समजून सांगतोय। सॅलरी खूप जबरदस्त मिळते, पोस्ट नुसार वेगवेगळी सॅलरी आहे, क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे, वयाची अट पण वेगळी आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, समजून सांगतोय। खूप मोठ्या प्रमाणात भरती होते, त्यामुळे जर तुम्हाला टीचिंग किंवा नॉन टीचिंग जॉबसाठी तुम्ही प्रयत्न करताय तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल शिक्षा मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, केंद्रीय विद्यालय संघटन, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये KVS म्हणतो ते। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय नवोदय विद्यालय समिती, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये NVS म्हणतात, जे की कशा अंतर्गत बॉडी अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। यस, भारत सरकार अंतर्गत येतं। आणि तिसरं जे आहे जे की केंद्रीय विद्यालय, यामध्ये सगळी माहिती आलेली आहे आणि बघू शकता ही यांची पीडीएफ असणार आहे। सगळी माहिती सांगतोय, जसं की मी तुम्हाला सांगितलं व्हेरियस पोस्ट असणार आहे टीचिंग आणि नॉन टीचिंगच्या। ओके, जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केलं तर बघा भरपूर साऱ्या 25 रिजन मध्ये असणार आहे, ज्यामध्ये आपलं महाराष्ट्र सुद्धा आहे। तर अगदी थोडक्यामध्ये समजून घेऊ, 9126 जागा आहेत टोटल, ज्यामध्ये टीचिंगच्या आहे 7963 आणि नॉन टीचिंगच्या आहे 1163। ऑनलाईनच अप्लाय करायचंय, 14 नोव्हेंबर पासून अप्लाय करणं सुरू झालंय। शेवटची तारीख असणार आहे 4 डिसेंबर, त्याआधी फॉर्म भरून घ्यायचा आहे। नॅशनल लेवल एक्झाम असणार आहे, म्हणजे एक्झामची जी लेवल आहे ती नॅशनल लेवलची असणार आहे। ऑनलाईनच तुमची एक्झाम होणार आहे। सिलेक्शन प्रोसेस कसं आहे तर Tier 1 Tier 2 तुमचं असणार आहे आणि स्किल टेस्ट असणार आहे। स्किल टेस्ट कोणासाठी? जे की टायपिंगसाठी अप्लाय करताय, मग त्यांची टायपिंगची टेस्ट होईल अशा प्रकारे, बाकीच्यांसाठी स्किल टेस्ट नाहीये। आता कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहेत ते बघू शकता। जसं की प्रिन्सिपल पहिली जी पोस्ट आहे त्यासाठी 134 जागा आहे, व्हाईस प्रिन्सिपल यासाठी 58 जागा आहे। आता प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल यासाठी एक्सपिरियन्स लागतो, त्यामुळे या दोन पोस्टला एक्सपिरियन्स लागणार आहे। बाकीच्या पोस्टसाठी लागत नाही, कारण की त्या फ्रेशरसाठी पण आहे। जसं की असिस्टंटसाठी तुम्ही ते बघू शकताय 8 जागा आहे। पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे PGT साठी तुम्ही ते बघू शकताय 1465 जागा आहे। ट्रेन ग्रॅज्युएट टीचर यासाठी 2794 जागा आहे। लायब्रेरियनसाठी 147 आहे। प्रायमरी टीचर साठी तुम्ही बघू शकता 3365 आहे आणि नॉन टीचिंग ज्यासाठी 1155, अशा टोटल 9126 जागा आहे। आता जर का आपण कॅटेगरीनुसार बघितलं, जसं की प्रिन्सिपल साठी तुम्ही अप्लाय करताय तर 134 जागा आहे। मग UR साठी किती, EWS साठी काहीच नाहीये, OBC साठी 36 आहे, ST साठी 20, ST साठी 10, व्हाईस प्रिन्सिपल साठी 58 आहे, ते पण तुम्ही कॅटेगरीनुसार बघू शकताय। त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर साठी किती जागा आहे ते तुम्ही बघू शकताय। हिंदी सब्जेक्ट साठी जर तुम्ही अप्लाय करताय तर 124 जागा आहे, त्यामध्ये तुम्ही कॅटेगरीनुसार बघू शकताय। इंग्लिश टीचर साठी बघू शकता 164 आहे, फिजिक्स साठी 213 आहे, केमिस्ट्री साठी 204, मॅथमॅटिक्स साठी 80, बायोलॉजी 127, हिस्ट्री साठी 75, जिओग्राफी 73, इकॉनॉमिक्स 129, कॉमर्स 96, कम्प्युटर सायन्स 176 आणि बायोटेक्नॉलॉजी 4, अशा टोटल 1465 जागा आहे PGT साठी। आणि TGT साठी म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर साठी तुम्ही ते बघू शकताय 2794 जागा आहे। मग सब्जेक्ट तुम्ही बघू शकताय हिंदी, इंग्लिश, संस्कृत, सोशल स्टडीज, मॅथमॅटिक्स, सायन्स, फिजिक्स अँड हेल्थ एज्युकेशन, आर्ट एज्युकेशन, वर्क एक्सपिरियन्स आणि TGT यासाठी तुम्ही बघा कास्टनुसार सुद्धा इथे दिलेला आहे। आणि पुढची जी पोस्ट असणार आहे ती आहे PRT। PRT म्हणजे काय? प्रायमरी टीचर साठी। तर बघा
किती जागा आहे टोटल 3365 जागा आहे. कॅटेगरीनुसार पण तुम्ही ते बघू शकताय. मग यात तुम्हाला म्युझिक टीचर वगैरे जरी व्हायचंय तर त्यांच्यासाठी पण भरपूर जागा आहे. त्यानंतर नॉन टीचिंग मध्ये कुठल्या आहे तर बघू शकता तुम्ही असिस्टंट कमिशनरसाठी 8 जागा आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी 12 जागा आहे. फायनान्स ऑफिससाठी 5 जागा आहे. असिस्टंट इंजिनियरसाठी 2 आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी 74, ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी 8 आहे. ओके, इथे बघा भरपूर जागा आहे. सगळ्यात जास्त जागा यासाठी आहे. मग स्टेनोग्राफर ग्रेड 1 ग्रेड 2 साठी पण इथे जागा असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयाची अट काय असेल तर तुम्ही ते बघू शकता. 4/12/2025 रोजी म्हणजे फॉर्म भरायची जी शेवटची तारीख आहे त्या रोजी तुमचा एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. प्रिन्सिपल साठी 35 ते 50 आहे, पण कॅटेगरीत असाल तर वयात सूट आहे. व्हाईस प्रिन्सिपल साठी 35 ते 45 आहे. पीजीटी साठी ऑल सब्जेक्ट साठी मॅक्झिमम 40 आहे. यासाठी बघा मॅक्झिमम 35 आहे, 30 आहे, 35 आहे. मग तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्यानुसार तुम्ही बघून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सगळी माहिती मराठीमध्ये टाकली. आता कुठल्या पोस्टसाठी काय शिक्षण पाहिजे तर प्रिन्सिपल साठी तुम्ही ते बघू शकता मास्टर डिग्री पाहिजे आहे. त्यानंतर इथे बघा एवढा मोठा क्रायटेरिया दिला. एक तर हे पाहिजे किंवा हे पाहिजे किंवा हे पाहिजे किंवा हे पाहिजे और दिलंय. मग यापैकी असू शकतंय. व्हाईस प्रिन्सिपल साठी तुम्ही बघू शकताय सॅलरी बघा 1,77,000 पर्यंत जाते. त्यामुळे सॅलरी चांगली याची 2 लाख रुपयांपर्यंत जाते. प्रिन्सिपलची सॅलरी त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट अंतर्गत येतं त्यामुळे बेस्ट आहे. आणि जर का तुम्हाला पीजीटी साठी अप्लाय करायचं तर बघा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स तुमचा झालेला असेल तरी चालणार आहे. 50% मार्क पडलेले पाहिजे किंवा मास्टर डिग्री पाहिजे यामधून. तर प्रत्येकाची वेगवेगळी आहे. प्रत्येकाची सांगायला गेले तर भरपूर सारा वेळ होईल. तुम्ही एक त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही ते अप्लाय करू शकताय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीडीएफ सगळी चांगली आहे, जागा भरपूर आहे, सगळ्यांसाठी काही ना काही आहे. फक्त फी इथे खूप जास्त आहे. इथे बघू शकताय असिस्टंट कमिशनर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल एक्झामिनेशन फी 2,300, प्रोसेसिंग फी 500. तर फी खूप जास्त ठेवलेली आहे. बाकीचे ज्या टीचरसाठी तुम्ही अप्लाय करताय ते 150 आणि 500 आणि यासाठी 1200 प्लस 500 म्हणजे इथे फी जास्त ठेवलेली आहे. पण पोस्ट चांगला आहे, सॅलरी पण चांगली आहे. आता कुठल्या पोस्टचं सिलेक्शन कसं होणार आहे ते पण समजून सांगतो. जसं की बघा प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, त्याच्यानंतर पीजीटी, टीजीटी, प्रायमरी टीचर, लायब्रेरियन, असिस्टंट ऑफिस यासाठी तुम्ही अप्लाय करता. टियर 1, टियर 2 इंटरव्ह्यू. मग या सगळ्यांसाठी तेच आहे. यासाठी तर तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा होत नाहीये. बाकीच्या सगळ्यांसाठी इथे बघा तुमचा इंटरव्ह्यू आहे. आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी तुमची स्किल टेस्ट होते. ज्युनियर यासाठी पण तुमची स्किल टेस्ट होते. बाकीच्यांसाठी स्किल टेस्ट होत नाहीये. आता एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे तर याचे बुक मी ते टॅग करून दिले आहे. ते तुम्ही मागवून अभ्यास सुरू करू शकताय. अगदी सोपं असणार आहे. जर का तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तर तुम्हाला ते सोपं जाणार आहे. ओके, तर तुम्ही ते बघा हा यांचा सिलेबस आहे. एक्झाम कशी असणार आहे तर टोटल 100 प्रश्न 300 मार्कांसाठी 2 तास मिळणार आहे. हे टियर 1 साठी मग जनरल रेझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, कम्प्युटर लिटरसी, जनरल नॉलेज, लँग्वेज टेस्ट अशा प्रकारे असणार आहे. टियर 2 साठी काय तर बघा टोटल 60 क्वेश्चन असणार आहे. 60 मार्कासाठी डिस्क्रिप्टिव्ह 10 क्वेश्चन, 40 मार्कासाठी 2.5 तास मिळणार आहे. 100 मार्कासाठी 70 क्वेश्चन असणार आहे. आणि स्किल टेस्ट फक्त या 2 पोस्टसाठी आहे. म्हणजे स्टेनोग्राफरसाठी अप्लाय करताय तर तुमचा टायपिंग स्पीड वगैरे इथे चेक केलं जाणार आहे. आणि पोस्टिंग झोन कुठली आहे तर तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर महाराष्ट्र बघा वेस्ट झोन मध्ये येतं. जिथे राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, गुजरात येतं तर महाराष्ट्र हा वेस्ट झोन मध्ये येतं. मग वेस्ट झोन मध्ये तुम्ही जॉब करताय, अप्लाय करताय तर तुम्हाला महाराष्ट्र लोकेशन मिळेल. आता अप्लाय कसं करायचं तर बघा ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. स्टेप दिल्या अप्लाय कसं करायचं. सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे, फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा आहे, एक्झाम फी पेमेंट करायची आहे, त्याच्यानंतर सगळा फॉर्म चेक करून तुम्हाला इथे अप्लाय करायचं. इथे बघा डाउनलोड डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट करू शकताय. नवीन आहात तर न्यू रजिस्ट्रेशन करा. ऑलरेडी अकाउंट आहे तर लॉग इन करा. तर न्यू रजिस्ट्रेशन वाल्यांनी यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा आहे. इथे बघा सगळी माहिती आली आहे आणि या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना चांगली सॅलरी पाहिजे, चांगला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, त्यातल्या टीचिंग मध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही नक्की इथे अप्लाय करा. मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.